कीर्तनासाठी अभंग निवडला भगवान श्री तुकाराम महाराजांचा। आपलं कीर्तन अतिशय वेळेवरती संपणार आहे, 1 मिनिट सुद्धा मी वाढवा घेणार नाही। फक्त एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला पटेल, आवडेल आणि कळेल या भाषेत थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त तुकोबारांच्या अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी मी माझ्या प्रत्येक कीर्तनात बोलत असते, म्हणून आजही बोलेल की कीर्तन ऐकत असताना मी बोलावं आणि तुम्ही बसलेल्या समाजांना माझं ऐकावं इतकं ज्ञान माझ्याकडे नाहीये। आणि प्रामाणिकपणे सांगू का, मी आता दररोज कीर्तनातून बोलते, मला खरंच वाटत नाही की मी बोलल्याच्या नंतर बसलेल्या समाजानं माझं ऐकलं पाहिजे, अजिबात नाही। मीच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकारांची अपेक्षा नसते की आम्ही लोकांना सांगावं आणि लोकांनी आमचं ऐकावं। कारण कीर्तनकारांना इतकं कळतं की बसलेल्या समाजाला आम्ही सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं, एवढ्या अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेले नाहीत। म्हणजे आता कीर्तनकार पुढं काय बोलणार आहे, बसलेल्या लोकांना आधीच क्लिक होता, हा आता पुढं येत राहिला, एवढा समाज हुशार आहे। म्हणून सांगणारे मी आहे म्हणून तुम्ही ऐका असं नाही, सांगणारे तुकाराम महाराजांसारखे अधिकार संपन्न महात्मे ना, म्हणून तुम्ही आणि मी ऐकलं पाहिजे। सांगणारे महाराष्ट्रातले कीर्तनकार आहे म्हणून ऐका असं नाहीये, कीर्तनकार ज्यांचं सांगतात ना ते अधिकार संपन्न महात्मे। आज होतं काय, तुम्ही जर चांगला विचार केला ना तर कीर्तनाच्या माध्यमातून पाहिजे तितकं परिवर्तन घडत नाही। लोक एका कानानं कीर्तन ऐकतात, एका कानानं सोडून देतात, किंवा काही लोक कीर्तनाला आले की त्यांची मानसिकता थोडी उलटीच राहते। पहिली गोष्ट टाइमपास, बरोबर की नाही, थोडं मनोरंजन वगैरे होईल असं काही लोकांची मानसिकता असते, काहींची याच्या पुढची मानसिकता असते, यांचा धंदाचे, कोणाचा, कीर्तनकारांचा, अशी काही लोकांची मानसिकता असते। म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून परिवर्तन घडत नाहीये। आज कीर्तनाच्या माध्यमातून बदल घडावा असं वाटत असेल, परिवर्तन घडावं असं वाटत असेल तर या ज्या मानसिकता आहे ना त्या पहिले डोक्याच्या बाहेर काढा। कीर्तन ऐकत असताना तुम्ही असो किंवा मी असो, ज्यावेळेस आपण कीर्तन ऐकायला बसू ना, कीर्तन ऐकताना आमच्या समोर कीर्तन करणारे कोण आहे याच्यापेक्षा कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या महात्म्याचा आहे त्यांचा अधिकार बघून कीर्तन ऐका, आमचा नाही। आज मला फक्त एक व्यासपीठ उपलब्ध झालंय या नात्याने मी संवाद साधणार आहे। सांगणारे मी आहे का, उपदेश करणारे मी आहे का, किंवा उपदेश करणारे महाराष्ट्रातले कीर्तनकार आहे का, नाही। उपदेश करणारे ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे अधिकार संपन्न महात्मे। ज्या महात्म्याचा अभंग कीर्तनासाठी निवडला ते भगवान श्री तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रात सामान्य क्रांती केली नाहीये, इतकी मोठी क्रांती तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्रात केली की तुकोबारांच्या वैर्याला सुद्धा वर्णन करावं वाटलं। तुकिता तुलने मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक आरती तुकाराम। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम नाम घेता ताकद तुकोबारांची। तुकाराम महाराजांचं नुसतं नाव ऐकलं तरी यम थरथराट कापायचं, यम नुसतं नाव ऐकलं तरी, अंडरलाईन करा तुम्ही त्या प्रमाणाखाली, नुसतं नाव ऐकलं तरी यम थरथराट कापायचं। का अधिकार असेल तुकोबारांचा। आपल्याला गल्लीतलं एखादं 4-5 वर्षाचं लेकरू घाबरायला लागलं तरी वजन पडल्यासारखं वाटतं की नाही। समजा आपलं नाव सांगून काही काही लेकरं घाबरतात, मग ते घरातली माणसं म्हणतात ते मामा आहे तिला, ते काका आहे तिला, ते बाबा आहे तिला, तुला धरून ने तिला, तुला गोणी टाकून ने तिला, असं काहीतरी थोडी भीती दाखवतात। मग आपल्या समोर त्या लेकराला घाबरवलं तरी आपल्याला वाटतं माझ्या नावाला लेकरू घाबरतं, थोडा अहंकार निर्माण होतो। ज्यांच्या नावाला काळ घाबरतो ते भगवान श्री तुकाराम महाराज। नुसतं नाव ऐकलं तरी काळ घाबरतो, किती ताकद असेल नावात, किती किती पावर असेल। आणि खरी नावात ताकद पाहिजे। तुम्ही आता चांगली वयस्कर लोक आहे, माझ्यापेक्षा अनुभवी माणसं आहे, एखाद्या वेळेस आपल्याला जर काही प्रकरण करायचे राहिले ना, प्रकरण म्हणजे दुसरे नाही, हे असं काही डॉक्युमेंट वगैरे जमा करावे लागतात, मग ते प्रकरण पुढं जावं म्हणून एखाद्या साहेबाची सही लागते। मग काही काही गरीब लोक राहतात, साहेबाच्या ऑफिसमध्ये जाणार, त्यांना कारणं दिली जातात, आज साहेब नाही, आज साहेब सुट्टीवर आहे, साहेबांचा जेवणाचा टाइम झाला, असं काहीतरी कारण देतात। गरीबाची लवकर कामं होत नाही। पण काही काही माणसं साहेबाच्या ऑफिसमध्ये गेले ना तर गेल्याबरोबर काम होतं।
का काम होतं त्याच्या मागचं उत्तर आहे का? काही काही लोक साहेबाच्या ऑफिसमध्ये गेले ना तर तिथं गेल्यावर एखाद्या मोठ्या माणसाच्या नावाचा परिचय देतात, एखाद्या मोठ्या माणसाचं नाव सांगतात. काय म्हणतात? तो जो प्रतिष्ठित माणूस आहे की नाही, तो जो मोठा माणूस आहे की नाही, त्यांचे आमचे रिलेशन घरातले, प्रेमाचा माणूस आहे तो आमचा, किंवा गावचा माणूस आहे, किंवा नातेवाईक आहे, किंवा मित्र आहे, असं काहीतरी मोठ्या माणसाचा थोडा परिचय देऊन येतात. परिणाम काय होतं? त्या मोठ्या माणसाचं नाव सांगितलं की आपलं काम, ज्याचं नाव सांगतो ती माणसं प्रत्यक्षात येतच नाही, पण त्यांचं नाव सांगितलं तरी आपलं काम होतं. याचा अर्थ नावात ताकद राहते. तशी तुकोबरायांच्या नावाची ताकद यम थरथराट कापायचं, सामान्य घटना नाहीये ही. मला एक सांगा बाबांनो, इतके अधिकार संपन्न तुकाराम महाराज, काय गरज होती हो तुम्हाला मला शिकवायची? तुकाराम महाराजांनी विचार करायला पाहिजे होते. हे जे माणसं आहे ना, माझ्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही, काय यांना सांगावं, काय शिकवावं यांना? लेवलची माणसं पाहिजे की नाही मार्गदर्शन करायला? काय या लोकांना शिकवावं? पण तुकोबरायांच्या जीवनातलं लहानपणे की तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवासाठी त्यांनी ग्रंथाची, अभंगाची निर्मिती केलेली आहे, फक्त आपल्यासाठी. सामान्य गोष्ट नाहीये. एवढे मोठे तुकाराम महाराज, मला तर असं वाटतं की तुकाराम महाराजांना थोडा तरी अहंकार यायला पाहिजे होता, थोडा तरी यायला पाहिजे होता की नाही, थोडा तरी. नाही तर आता मी आपलं सांगते, तुमचं माझं आपलं प्रत्येकाचं निंदा नाहीये, पण थोडी वस्तुस्थिती आहे. अलीकडं आपले एक अभंग पाठ झाला तरी कोणासोबत बोलावं वाटत नाही. वाटतं बोलावा? नाही, अभंग पाठ केलाय मी, असा थोडा अहंकार आडवा येतो. पण तुकोबरायांना माहिती होतं जीवनात क्रांती करायची ना तर लहानपणा देगा देवा. जीवनात ज्यांना मोठं व्हायचं ना त्यांनी नम्रता घेतली पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं त्यांना लहानपण घ्या, समाज त्यांना मोठं करेल. आणि जे स्वतःला मोठं समजेल, समाज त्यांना कवडीची किंमत देणार नाही. मोठं होण्यासाठी नम्रता घ्यावी लागते. कारण आपल्या शास्त्रात फार प्रसिद्ध उदाहरण आहे, बऱ्यापैकी लोकांचा पाठाचा परिचयाचं आहे ते, महापुरे झाडे जातील ते लवाळी राहत. महापुरात मोठी मोठी झाडं जातात पण लवाळी जात नाही. कारण ते प्रसंग असं सांगतात, म्हणतात की दरवर्षी नद्या समुद्राला भेटायला जातात. चांगला पाऊस झाला ना तर नद्या जातात कुठं? समुद्राला भेटायला. दरवर्षी नद्या समुद्राला भेटायला जातात, पण समुद्राला भेटायला जात असताना नद्या रिकाम्या हाताने जात नाही. समुद्राला भेटायला जात असताना त्या काहीतरी गिफ्ट घेऊन जातात. काही नद्या पत्रे घेऊन जातात, काही नद्या माणसं घेऊन जातात, काही नद्या गाड्या घेऊन जातात, काही नद्या बागाची बागा घेऊन जातात शेतकऱ्यांच्या. त्या रिकाम्या हाताने जातच नाही, समुद्राकडे जाताना काहीतरी घेऊन जातात. एकदा समुद्राने नद्यांना विचारलं, काय रे म्हटले, दरवर्षी तुम्ही मला भेटायला येतात पण रिकाम्या हाताने येत नाही, येताना मला काहीतरी घेऊनच येतात. मग एक काम करा, पुढच्या वर्षी जर तुमचं ठरलंच मला भेटायला यायचं तर पुढच्या वर्षी येताना मी सांगितलेली तेवढी वस्तू घेऊन या. म्हटले काय? समुद्राच्या समोर नद्या उभ्या राहिल्या, काय पाहिजे म्हटले तुम्हाला? म्हटले पुढच्या वर्षी येताना तुमच्याच पात्रात उगवते, जास्त लांब जाण्याची गरज नाहीये, त्याला लवाळी म्हणतात. लवाळी माहिती आहे तुम्हाला? शेतकरी वर्ग राहतो त्यांना बऱ्यापैकी माहिती राहतं. आता बऱ्यापैकी गावाकडची माणसं आहे त्यामुळं लवाळी जवळजवळ माहिती असेल. लवाळी, ती लवाळी अशी राहते, आता मी एक शेतकरीची पोरगी म्हणून मला पण माहिती आहे, ती लवाळी अशी राहते, तुम्ही एखाद्या पिकातनं अशी लवाळी काढली ना फक्त 2 दिवसाने जाऊन बघायचं, ती लवाळी तशीच राहते, जात नाही. आज काढली तरी 2 दिवसाने तशीच राहते. मग ते नद्या समुद्राला म्हटले बघा, तुम्ही सांगतात म्हणून नाही, इथून मागे पण आम्ही बऱ्याचदा ट्राय केलं की तेवढी लवाळी तुमच्यापर्यंत आणायची. पण काय होतं ना, चांगला पाऊस झाला, आम्ही जर चांगलं खवळलो, आम्ही जर चांगलं आमचं रौद्र रूप धारण केलं आणि तुमच्याकडं आमचा प्रवास सुरू केला आणि त्या लवाळीनं जर बघितलं ना त्या खवळले, वातावरण जरा कडक आहे, मग ती लवाळी काय करते माहिती आहे का? आमचं ते रौद्र रूप बघून ती लवाळी खाली मान घालून घेते. आम्ही तिच्यावरून निघून येतो, पुन्हा आम्ही मागं बघितलं की लवाळी वरती तुरा काढून उभी राहते, ती आणताच येत नाही. काही करा लवाळी जात नाही. का जात नाही? तिच्या अंगी नम्रता आहे. लहानपण घ्यावं माणसानं. तुकोबरायांच्या अंगी ते लहानपण होतं. परिणाम तुकोबरायांनी महाराष्ट्रात क्रांती केली आणि एवढ्या मोठ्या तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे. आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. आज समाज कुणाचं ऐकायला तयार नाही. माणसं फार हुशार झाली, लोक कुणाचं पण ऐकत नाही. काही लोकांना स्टेजवर भाषण करायची सवय राहते. समाजसेवा करा, भगवत भक्ती करा, नामस्मरण करा, स्वच्छ जीवन जगा, गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा, गायीची सेवा करा, देश सेवा करा. स्टेजवरती भाषण केले जातात
पण बसलेल्या लोकांना माहिती राहतं हा कसा आहे. ऐकतात का लोक? एखादी गोष्ट आपण केली की मग ती समाजाला चांगली पडते. आपण एखादी गोष्ट केली की मग लोकांना उपदेश करायला गेला की लोकांना ते पडतं. तसं साधू संतांनी अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. अनुभव अभंगाद्वारे त्यांनी त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे किंवा प्रागटीकरण केलेलं आहे. तसं आजच्या अभंगात तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. उपदेश करत असताना तुकोबारांच्या अभंगाचं जर निरीक्षण केलं तर काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी भक्तांना उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्ञानी लोकांना उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्यांना परमार्थ करायचा आहे, शुद्ध परमार्थ करायचा आहे त्यांना उपदेश केलेला आहे, काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी ज्यांना गोड संसार करायचा आहे त्यांना उपदेश केलेला आहे. तसं आजच्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे. उपदेश कुणाला केला? तर उपदेश एका हाडाच्या शेतकऱ्याला केलेला आहे. हाडाचा शेतकरी माहिती आहे तुम्हाला? हाडाचा शेतकरी असा राहतो, त्याला अख्खं गेलं तर चालेल पण काळी माती कुठं जाता कामा नये, फक्त शेती. असे काही शेतकरी राहतात, खूप आवड राहते. तो शेतकरी तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना प्रश्न करू लागला, तुकोबराया तुम्ही केलेलं मार्गदर्शन आजपर्यंत वाया गेलं नाही, तुम्ही केलेला उपदेश आणि तुम्ही सांगितलेला मार्गाने चालणारी माणसं आजपर्यंत वाया गेली नाही, जीवनात ती सक्सेस झाली. मग आज माझी इच्छा आहे, मी एक शेतकरी आहे आणि माझी अपेक्षा आहे की मला शेतीतून चांगलं उत्पन्न प्राप्त व्हावं, मला शेतीतून चांगलं फळ प्राप्त व्हावं. तुकाराम महाराज म्हटले मग रे, मग माझी अपेक्षा आहे चांगलं फळ प्राप्त होण्यासाठी मला काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हटले बघ, तुला जर चांगल्या फळाची अपेक्षा असेल ना तर त्याच्यासाठी तुझ्याकडं जमीन सुद्धा तितकीच कसदार लागेल, जमीन तितकीच कसदार लागेल. बरं नुसती जमीन कसदार असून चालणार नाही, तर जमिनीची मशागत सुद्धा वेळोवेळी करावी लागेल, नाहीतर पीक एवढं आणि गवत एवढं, त्याला काय अर्थ नाही. जमीन कसदार पाहिजे. दुसरी गोष्ट जमिनीची मशागत सुद्धा वेळोवेळी करावं लागेल. हो म्हटले महाराज, जमीनही चांगली आहे, मशागतही वेळोवेळी चांगल्या प्रकारे करतोय, मग तरी सुद्धा शुद्ध फळ मिळत नाही. मग तुकाराम महाराज म्हटले गडबड कुठं आहे? ऐक, तुझ्याकडे जमीन जरी चांगली असली, जमिनीची मशागत जरी वेळोवेळी करत असला ना, शुद्ध फळाची अपेक्षा आहे ना, तर शुद्ध फळासाठी नुसती जमीन असून चालणार नाही, जमिनीची मशागत करून चालणार नाही, तर शुद्ध फळासाठी त्या जमिनीमध्ये बीज सुद्धा तितकंच शुद्ध लागेल. बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हटले चांगलं फळ पाहिजे तर बीज सुद्धा तितकंच शुद्ध पाहिजे. आता आपण जर आपला विचार केला ना तर आपण हा तुकाराम महाराजांचा अभंग प्रापंचिक दृष्ट्या लावून घेतो. एखाद्याचं लेकरू टाळ घेऊन उभं राहिलं तर आपण सहज बोलतो शुद्ध बीजा पोटी, असं म्हणतो की नाही? एखाद्याचं लेकरू चांगलं समाज कार्य करत असलं तरी आपण म्हणतो की नाही शुद्ध बीजा पोटी. हा अभंग आपण प्रापंचिक दृष्ट्या लावून घेतो. पण मला सांगा, प्रापंचिक दृष्ट्या जर अभंग लावायचा ठरला तर साधी घटना सांगते मी तुम्हाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण व्यावहारिक दृष्ट्या प्रपंचात हा हे प्रमाण बोलून जातो. याचा अर्थ काय म्हणतो आपण? खरंच वडील चांगले असेल म्हणून लेकरू इतकं चांगले, पण बऱ्याचदा असं बघायला भेटतं का? भेटतं का? नाही. प्रपंचात असं बऱ्याच वेळेस बघायला भेटत नाही. काही काही वेळेस वडिलांची कायम पंढरीची वारी असते, कायम भजन असतं, पण मुलांना त्याच्याशी घेणं देणं नसतं. बरं, घेणं देणं तर जाऊ द्या, आपले वडील पंढरीची वारी करतात, पांडुरंगाला भेटायला जातात, त्या वडिलांचा म्हणजे त्या वडिलांचं दर्शन तर घ्यावं तर वाटतच नाही, पण ते जातात त्यांनाही नावं ठेवल्याशिवाय राहत नाही लेकरं. असे काही मुलं आहेत, म्हणजे आई वडील अखंड देवाची सेवा करतात पण मुलांना ते आवडत नाही. काही वेळेला असंही असतं, आई वडिलांच्या घरात कुठलीही परंपरा राहत नाही पण लेकराला टाळ घ्यावा वाटतो की नाही? मग काही माणसं सहज बोलतात आमच्या खानदानीत असं लेकरू नाही, अख्या खानदानीत कुणी टाळ घेतला नाही, कुणी कीर्तन नाही, याला का टाळ घ्यावा वाटतो, याला का भजन करावं वाटतं? म्हणजे काही वेळेस वडिलांची परंपरा राहत नाही तरी लेकरं भजन करतात, आणि काही वेळेस आई वडील परंपरेनं भजन करत येतात पण मुलं चांगली निघत नाही. याच्यावर हा अभंग आपल्याला बसतच नाही. कारण प्रापंचिक दृष्ट्या घेतलं तर प्रपंचात बऱ्याचदा असं असतं, काही वेळेला बीज अतिशय अशुद्ध असतं पण फळ मात्र तितकंच शुद्ध असतं. बीज खूप अशुद्ध असतं. उदाहरण द्यायचं ठरलं तर हिरण्यकश्यपू रूपी बीज अतिशय अशुद्ध आहे, पण प्रल्हाद रूपी फळ
शुद्ध आहे की नाही तितकंच? हिरण्यकश्यपू माहिती ना तुम्हाला? आपण म्हणजे महाराष्ट्रातली लोक आहोत, थोडं थोडं आपल्याला शास्त्र संत उदाहरणं वगैरे थोडे थोडे माहिती झाले जवळजवळ. हिरण्यकश्यपूचा इतिहास जवळजवळ सर्वांच्याच पाठाचा आहे. ते हिरण्यकश्यपू त्याने आपल्या त्या राज्यात नियम केला होता की माझ्या राज्यामध्ये कुणी त्या नारायणाचं भजन करायचं नाही, त्याचं कुणी चिंतन करायचं नाही, असा नियम होता. कुणी त्या नारायणाचं भजन केलं ना तर त्यांना दंड दिला जाईल, त्यांना शिक्षा दिली जाईल. त्यामुळे कुणी काय भजन करत नव्हतं. एकदा हिरण्यकश्यपू आपला तपश्चर्येला निघाला. जाता जाता त्याने बघितलं एका दगडावरती कुणीतरी नारायण नाव टाकलं होतं. ते नारायण नाव वाचलं त्यानं आणि ते जरा चिडलाच हिरण्यकश्यपू. आता काही लोकांना सप्ताह म्हटलं तरी बरं वाटत नाही, म्हणतात 8 दिवस झोपू देणार नाही आता. हे काही लोकांचं असं राहतं, हिरण्यकश्यपूची परंपरा आहे त्यांच्या घरात, असं राहतं ना बाबांनो बऱ्याचदा. मग ते हिरण्यकश्यप नारायणाचं नाव होतं, त्याला सहन झालं नाही. ते रागा 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 इकडे परत आला आणि आपल्या बायकोला सांगतो, आता मी काय तपश्चर्येला जाऊ शकत नाही. का? अपशगुन झाला. काय झालं? दगडावरती कुणीतरी त्या नारायणाचं नाव टाकलंय. अरे नारायणाचं? आता ती पत्नी कयादूला वाटायचं यानं थोडं भजन करावं, भजन केलं पाहिजे, म्हणून ती सारखं सारखं विचारायची, नारायण म्हणजे कोण? अरे नारायण म्हणजे तोच ना माझा शत्रू. हा नाही नाही, तुम्ही बघितलं का नक्की? तुमच्या शत्रूचंच नाव आहे तिथं. अरे मग माझा शत्रू त्याचंच नाव आहे, नीट वाचलं का? त्याच मग नारायण नाव होतं. सारखं सारखं नारायण नारायण. त्या कयादूला वाटायचं माझ्या नवऱ्यानं थोडं भजन करावं. आता काही काही बायकांना वाटतं नवऱ्यानं कीर्तन ऐकावं, भजनाला बसावं, पण काही काही लई खटके राहतात, ऐकतच नाही. तसं ते ऐकत नव्हतं, पण पत्नी सारखी वदवून घ्यायची. नारायण म्हणजे तुमचा शत्रू? अरे हो माझा शत्रूच. त्याचं नाव टाकलंय तिथं कुणीतरी. माझ्या राज्यामध्ये कुणाची हिंमत झाली त्या नारायणाचं नाव टाकायची? अरे म्हटले तुमच्या राज्यात आणि तुमच्या शत्रूचं नाव? नक्की तोच आहे ना, त्यात तोच नारायण ना? अरे तोच नारायण माझा शत्रू, त्याचंच नाव आहे तिथं. मग ती कयादू सारखं वदवून घेते हिरण्यकश्यपूकडून, नारायण नारायण नारायण. त्या रात्री समागम झाला आणि पोटी पुत्र प्राप्त झाला, भक्त प्रल्हाद. म्हणजे बीज अतिशय अशुद्ध, या प्रापंचिक दृष्ट्या जर घेतलं तर शुद्ध बीजापोटी म्हणतो ना आपण, तसं काही राहत नाही. काही वेळेला बीज अतिशय अशुद्ध असतं पण फळ मात्र तितकं शुद्ध असतं. काही वेळेला बीजही अशुद्ध असतं आणि फळही अशुद्ध असतं. धृतराष्ट्र रूपी बीजही अशुद्ध आहे आणि दुर्योधन रूपी फळ सुद्धा तितकंच अशुद्ध आहे. काही वेळेला बीज अतिशय शुद्ध असतं पण फळ मात्र तितकंच अशुद्ध असतं. भगवान श्रीकृष्ण रूपी बीज अतिशय शुद्ध आहे पण सांब रूपी फळ अतिशय अशुद्ध आहे. देवाच्या पोटी जन्म घेतले, अतिशय अशुद्ध. आणि काही वेळेला असं असतं, बीजही शुद्ध असतं आणि फळही शुद्ध असतं. विठ्ठल पंत रूपी बीजही शुद्ध आहे आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे फळ सुद्धा तितकी शुद्ध आहे. किती शुद्ध सांगू? हरीला ध्वज ती लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. बरोबर की नाही? काही वेळेला फळही शुद्ध असतं, बीजही शुद्ध असतं. मग प्रापंचिक दृष्ट्या जर अभंग घेतला बा, आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी, म्हणजे लेकरं चांगली निघाली मग शुद्ध बीजापोटी, असं जर प्रापंचिक दृष्ट्या अर्थ घ्यायला गेला ना तर अर्थ असा निघेल, बाप चांगला असला तर पोरगा चांगलाच पाहिजे. प्रापंचिक दृष्ट्या अभंग घेतला तर बाप चांगला असला तर पोरगा चांगलाच पाहिजे. पण तसं घडत नाही ना, बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडत नाही. याच्यावरून विचार करायचा, हा जो अभंग आहे ना, हा अभंग प्रापंचिक दृष्ट्या नाहीच. हा अभंग प्रपंचासाठी नाहीये, लेकरं चांगली निघाली म्हणून शुद्ध बीजा. हा अभंग प्रपंचासाठी नाहीये, अभंग परमार्थासाठी आहे. तुकाराम महाराज म्हटले, शुद्ध बीजा पोटी. परमार्थासाठी अभंग काय तर अर्थ आहे काय? शुद्ध बीजा पोटी. तुकाराम महाराज म्हटले, बीज जर शुद्ध असेल तर फळे रसाळ गोमटी. मग असं कोणतं बीज आहे की ते शुद्ध अंतकरणाने जर घेतलं ना तर त्यांना गोमटी रसाळ फळे येणारे? कोणतं बीज आहे तर साधू संत म्हणतात, नामस्मरण रूपी बीज.
नामस्मरण रूपी बीज जर शुद्ध असेल, भजन जर शुद्ध असेल, परमार्थ जर गोड असेल, तर तुमच्या जीवनात तुम्हाला फळे प्राप्त होणार आहे. शब्द बघा तुम्ही कसा आहे तुकोबारांचा. तुकाराम महाराजांनी इथं फळ शब्द वापरला नाही. फळ म्हणजे एकच आणि फळे म्हणजे अनेक. नामस्मरण रूपी बीज जर तुम्ही तुमच्या जीवनात घेतलं, भजन जर तुम्ही तुमच्या जीवनात केलं, तर तुम्हाला फळ नाही प्राप्त होणार, तर फळे प्राप्त होणार. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. कळला अभंगाचा अर्थ? तुकोबारांनी काय सांगितलं? नामस्मरण जर शुद्ध मनानं केलं ना, तर तुम्हाला फळे प्राप्त होणार आहे. त्यातलं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी. जे नामस्मरण करतात ना, त्यांच्या वाणीत अमृत तयार होतं. वाणी त्यांची अमृतासारखी तयार होते. अमृत माहिती तुम्हाला? हा, बाकीच्यांची समाधी लागली काय? बोला ना तुम्ही. अमृत माहिती ना? हा, कोणाच्या घरी आहे अमृत? नाही, पण तुम्ही मी थोडी चर्चा ऐकली. अमृताचे मुख्य दोन गुण आहे. पहिला गुण आहे अमृत हे गोड असतं. नामस्मरण केल्यावरती फळ प्राप्त काय? मुख्य अमृताची वाणी. अमृताचे दोन गुण आहे. पहिला गुण अमृत हे गोड असतं. आता मी घेतलं नाही, तुम्ही घेतलं नाही, तरी सुद्धा चव सांगता येते. त्याचं कारण आहे अनुमान प्रमाण लावायचं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड देवाचं नाव आहे, याचा अर्थ अमृत थोडं तरी गोड आहे. भजन जर लईच गोड असलं तर अमृत गोड आहे. म्हणजे अमृताचा पहिला गुण अमृत हे गोड असतं. आणि अमृताचा दुसरा गुण आहे जे कोणी अमृत घेईल ते अमर होतं. दोन गुण ना, पहिला गुण गोड आणि दुसरा गुण जे अमृत घेईल ते गोड अमर होतं. या अमृताचे दोन गुण आहे. तसं जे भजन करतात ना, त्यांना पहिलं फळ प्राप्त होतं, अमृतासारखी वाणी होते. म्हणजे दोन गुण तयार होतात. पहिला गुण त्यांची वाणी गोड असते. भजन करणाऱ्यांची वाणी गोड असते. आता तुम्ही बघितलं असेल, काही लोकांनी काही माणसं अशी राहतात बाबांनो, साधना केलेली महात्मे, ती जर बोलायला लागली ना, आपल्याला असं वाटतं आपण गप्प बसावं आणि फक्त त्यांचंच ऐकावं. अशी काही माणसं आहे समाजामध्ये. का माहितीये? त्यांच्या वाणीत अमृत तयार झाले. साधना असते ना, भजन असतं ना, नामस्मरण असतं ना, त्यामुळं त्यांच्या वाणीत अमृत तयार, गोड वाणी असते. ऐकतच राहावं वाटतं त्यांचं, फार गोड असते. नाही तर आपली वाणी, अहो काही आपली माणसं, त्यांना काही, आता तुम्ही बघा, काही लोकांना शिवी दिल्याशिवाय बोलताच येत नाही. काय स्वभाव आहे, शिवी जोपर्यंत शिवी निघत नाही तोपर्यंत त्यांना बोलताच येणार नाही. अशी आपली वाणी. पण अमृतासारखी वाणी गोड असते. आणि दुसरी म्हणजे साधना केलेली जी महात्मे असतात ना, भजन करणारे जे लोक असतात ना, त्यांनी सांगितलेले अभंग असेल, ग्रंथ असेल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर होतात. येतं कमी ठरेल, चंद्र सूर्य जोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा संत विचारे ना, तोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात घ्या तुम्ही. ही साधू संतांच्या शब्दांना प्राप्त झालेला अमरत्व आहे. का? फक्त नामस्मरण. नामस्मरणामुळे वाणी गोड झाली आणि दुसरा गुण अमर झाली. म्हणून वाणीनं व्यर्थ बडबड केल्यापेक्षा अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ. व्यर्थ बोलल्यापेक्षा साचा आणि मवाळ मितुल्या आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. वाणीनं बोलायचं असेल तर फक्त भजन करा. व्यर्थ गडबड बडबड काही ते टाकून द्या, फक्त भजन करा, जेणेकरून वाणीत अमृत तयार होईल. आता आपली वाणी लोकांना कुठं काय बोलावं ते सुद्धा कळत नाही. काही लोकांना, काही आपलीच माणसं आहे. मी आता साधं वाक्य सांगते तुम्हाला. कीर्तन परंपरेला नावं ठेवणारी लोक दुसरी नाहीये, आपलीच माणसं नावं ठेवतात. बाकीच्यांना काय माहिती याला कीर्तन म्हणतात, आपल्याच लोकांना कळतं ना याला कीर्तन म्हणतात. नावं ठेवणारी लोक आपलीच आहे. साधं वाक्य सांगते, कीर्तन आवडत नसेल तर ऐकायच्या भानगडी सुद्धा पडू नका. कारण कीर्तन तुम्ही मी ऐकलं म्हणजे मोठं होईल असं नाहीये. कीर्तन परंपरा फार मोठी आहे. आवडत नसेल तर ऐकूच नका, पण कीर्तनाला नावं ठेवण्याचा अधिकार आपला नाहीये. काही माणसं म्हणतात मॉडर्न आहोत आम्ही, एज्युकेटेड माणसं आहोत आणि आताच्या युगात आम्ही मान्य करणार नाही की एखादा माणूस सध्या नाशिवंत शरीर घेऊन वैकुंठाला जातो. आम्हाला हे मान्य. हे आता तुम्ही बघा ना, न्यूजला वगैरे लय खडखड चालू होईल आता 1-1.5 महिन्यानं, लय खडखड. का? आणि आम्हाला तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही. काही माणसं शरीर घेऊन कसं काय माणूस जाऊ शकतो, मान्य करत नाही लोक. मग तुम्ही त्यांना पुरावे द्या तरी ते ऐकत नाही.
त्यांना शब्द सांगा, ग्रंथ सांगा, उदाहरणं द्या. हा बा आमचे तुकाराम महाराज गेले वैकुंठाला, हे शरीर घेऊन सदैव वैकुंठाला गेले. तरी काही लोकांना पटत नाही. मग ज्यांना पटत नाही ना त्यांना जास्त त्यांना एंटरटेन करत बसायचं नाही, उगाच त्यांच्या मागे पळत बसायचं नाही. एकच करायचं, ज्यांना तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना फक्त एकच म्हणायचं, तुला तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही ना? तो मला नाही. आता एज्युकेटेड माणसं आहे आम्ही कसं काय मान्य करू? आम्हाला तुकोबारांचं वैकुंठ गमन मान्य नाही असं जर एखादा म्हटलं त्याला फक्त एकच म्हणायचं, तू मान्य करू नको, फक्त गप बस, आमचे आम्ही बघून घेऊ. तू आलाच पाहिजे आणि वैकुंठ गमन सोहळा साजरा तू केलाच पाहिजे असं काही नाहीये. येता आला ते नाही येता आला तर आपला घरी बस, फक्त गप बस, असं काही लोकांना म्हटलं पाहिजे. मग वाचन काही पण बोलायला लागले व्यर्थ, म्हणजे फुकट मिळाली ना, जे येईल ते आपल्या वाचन बोलायला लागले लोक. साधू संत म्हटले हे वाचन भजन करा, आपल्या वाणी अमृत तयार होईल. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देह देवासाठी खर्च केला पाहिजे, शरीर देवासाठी खर्च केला पाहिजे. पुढच्या सप्त्यापर्यंत कोण राहत आणि कोण जात सांगता येत नाही. माणसं म्हणतात बघू उद्या परवा पुढच्या वर्षी, लय प्रकरण आहे आता, पॅरालिसिस आहे, अटॅक आहे, ऍक्सिडेंट आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जागा रे बाई अनो जागा, गेलं ते जाऊ द्या, इथून माग गेलं ते जाऊ द्या, पण आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश, या आयुष्याचा नाश करू नका. भजन करा, देह देवासाठी खर्च करा. हे आता तुम्ही काही लोकांना सहज म्हणायचं, त्र्यंबकेश्वरची वारी झाली, पंढरपूर, आळंदी, पैठण वगैरे, हे वारकरी बिचारे भोळे बाबडे पायी पायी चालतात. हो वारकरी पायी चालतात, काही ना देह देवासाठी खर्च करता येत नाही, पण जे खर्च करतात त्यांनाही नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. वारकरी पायी चालले की त्यांना नावं ठेवतात, हा निघाले पोट भरायला. कोण काय मानसिकता आहे आपली? साधं वाक्य सांगते, पोट भरायला या जे मानसिकता थोड्या बाजूला टाका. बिचारे भोळे बाबडे वारकरी पायी चालतात म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकू नये. नाही तर अलीकडे काही काही लोकांना राम राम घालायला सुद्धा लाज वाटते की नाही? आपण नावं ठेवतो त्यांना. देवासाठी खर्च करा वाटत नाही. तुम्ही बघा तुमच्या मैत्रिणी, तुम्ही तुमचे मित्र, तुम्ही मित्राला आंबाचे आम्ही जात नाही तर मित्राला कुठे विचारू, असं होतं की नाही? पण सहज तुम्ही बघा एखाद वेळेस ट्राय करून, पंढरपुराची वारी जवळ आली की एकमेकाला म्हणायचं चला ना पंढरपुराला. आपली माणसं ठरून उत्तर देतात, बघू तो कधी बोलवतो, तो म्हणजे कोण? हा देव. माणसं डायरेक्ट, आता मी साधं वाक्य सांगते, 2-5 अभंग पाठ करून कीर्तन करायला लागलो तरी आपण सेलिब्रिटी होतो. तो विश्वाचा मालक आहे, त्याला तुम्हाला मला बोलवायला टाइम आहे का? नाही, ते बोलवतच नाही. हो तुम्हाला मला बोलवतच नाही. पण त्यानं एवढ्या व्यापातून वेळात वेळ काढून तुमचं माझ्यातून एखाद्याला बोलवायचं नियोजन केलं ना, तर मग डायरेक्ट वर्ष श्राद्धची. त्यानं बोलवण्याच्या आधी जाणं महत्वाचं आहे. शरीर त्याच्यासाठी खर्च केले पाहिजे. देह देवाचे कारणी, देह देवासाठी कोणी खर्च केला? ऐका, रामायणातला प्रसंग आहे, पाठाचा आहे, परिचयाचा आहे, बऱ्यापैकी ऐकलेला उदाहरण आहे. रावणाला सीता मातेचं अपहरण केलं कुणी आणि असा वायुमार्गाने निघाला, आकाश मार्गाने. त्यावेळेस एका पक्षानं बघितलं कुणीतरी एका मातेचं अपहरण करते ना, आपण मदतीला जावं. त्या काळात पक्षांना कळत होतं एखाद्या मातेला मदत लागली तर आपण गेलं पाहिजे. आता माणसाला कळत नाही. माणसाला जर कळलं असतं तर भारतासारख्या पवित्र देशामध्ये बलात्काराचे प्रकरणच घडले नसते. घडले असते? तुम्ही न्यूजला वगैरे बघितलं असेल ना, दररोज किती हे चिड्या मुंगी सारखे बलात्कार व्हायला लागले. ते आता तुम्ही ते बदलापूरचं प्रकरण ऐकलं असेल की नाही? 3-3, 3.5 वर्षाच्या मुली, लहान लहान, त्यांच्यावरती बलात्कार व्हायला लागले. 3 आणि 3.5 वर्षाचं वय कळतं तुम्हाला? ते वय असं आहे की ज्या वयात नेटकच त्या लेकरांना आईचं दूध सोडलंय आणि शाळेत जायला लागले, त्या लेकरांवरती महाराष्ट्रात बलात्कार व्हायला लागले. का? अशी तळमळ शिल्लक राहिली नाही. एखाद्या मातेला गरज लागली ना, ती आपली बहीण आहे, आई आहे, या नात्यानं आपण जावं तिच्या मदतीला. व्याकुळता शिल्लक राहिली नाही. त्या काळात पक्ष्यांना कळत होतं एखाद्या मातेला मदत लागली तर आपण जावं. तो पक्षी गेला, त्यानं रावणासोबत युद्ध केलं. रावणाने पंख छाटले, पक्षी जमिनीवरती कोसळला. त्या पक्षाला राम जमत नव्हता, भजन जमत नव्हतं, कारण शरीर माणसाचं नव्हतं. भजन जमत नव्हतं, पण आठवण काढायची मात्र जमत होती. पक्षाचं नाव काय? त्या जटायू. आठवण काढली त्या पक्षानं, देवाचे स्मरण केलं.
मी पुढे बोलेल, पाठीमागे तुम्ही बसलेले लोकांनी म्हणायचा. गायक नाही, पकावज नाही, फक्त बसलेली मंडळी म्हणते. फार गोड, फार आपल्या देवाचं भजन ना बाबांनो, स्वाभिमानानं म्हणायचं. आपण हे लोकांच्या नादी लागायचं नाही. आपल्याला वाटतं भजन करू का नको, म्हणू का नको, शेजारचं नाव ठेवील का काय, मित्र नाव हे टाकून द्या तुम्ही. मित्र येणार नाही, शेजारचे येणार नाही, शेवटी आपल्या सोबत. मोठ्या प्रेमानं भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान श्रीराम प्रभूंची आठवण काढली. भगवान श्रीराम प्रभू त्या ठिकाणी आले. त्या पक्षाला जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि जटायूनं घडलेले सर्व हकीकत सांगितली. कुणीतरी राक्षस आला होता, मातेचं अपहरण केलं वगैरे, या मार्गाने गेले, असं तसं जटायूनं सर्व सांगितलं. भगवान श्रीराम प्रभूंनी जटायूला सांगितलं की तू माझ्यावरती उपकार केले, माझ्यासाठी तू प्राणाची आहुती दिली, माझ्यासाठी तू रक्त सांडलं, माझ्यावरती मोठे उपकार झाले तुझे. पण आता माझी इच्छा आहे तुझ्या उपकारातून उत्तर येई भाव. काय पाहिजे तुला सांग म्हटले, काय पाहिजे तुला माझ्याकडनं? तुला जी अपेक्षा ती आज अपेक्षा मी पूर्ण करणार. काय पाहिजे? एक करू, जीवदान देऊ तुला, म्हणजे जसा पहिले होता तसं करू, जीवदान देऊ का म्हटले तुला? कारण ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी देव ना, तू काही पण करू शकतो. काही काही माणसं लय पुढचे, हा देव जर काही करू शकतो तर मग बायको जाईपर्यंत काय करीत होता, असे राहतात काही काही लोक. पण बरोबर आहे की नाही? बोलिले वाल्मिक तैसेची करीन. रामप्रभू जन्माला येण्याच्या आधी वाल्मिक कृष्ण रामायण लिहिलं होतं तसंच चालावं लागलं होतं. त्यामुळे ते जसं लिहिलं तसं चालावंच लागलं. काय पाहिजे म्हटले? जीवदान देऊ, होता तसं करू. तर ते जटायू देह देवाचे कारणी सांगते मी तुम्हाला. त्या जटायूने रामप्रभूला दिलेलं उत्तर आहे, देवा अरे जी मांडी मरायच्या वेळेस स्वतःच्या बापाला मिळाली नाही, ती मांडी मरायच्या वेळेस जर माझ्यासारख्या पक्षाला मिळत असेल तर माझी इतका भाग्यवान मरणार या जगात दुसरा कोणी नाहीये.